तुम्ही तोंडल्याची कोशिंबीर कधी खाल्ली आहे का? 7 दिवस 7 भन्नाट कोशिंबीर रेसिपीजमध्ये आज तिसऱ्या दिवशी आपण करणार आहोत एकदम रिफ्रेशिंग तोंडल्याची कोशिंबीर. कोशिंबिरीसाठी इथं मी 1/2 किलो तोंडली स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि आपण त्याचा शेंडा आणि बुडखा कापून घेऊया. तोंडल्याच्या फोडी करायची किंवा तोंडली किसायची आवश्यकता नाही. आपण अख्खी तोंडली ठेवलेली आहेत आणि आपल्या सगळ्या तोंडल्यांची देठं काढून झालेली आहेत. यानंतर कुकरमध्ये थोडंसं पाणी घालूया आणि तोंडल्याचा बाऊल त्याच्यात ठेवून तोंडली 3 शिट्ट्या काढून वाफवून घेऊया. लक्षात ठेवा, आपण तोंडली ज्या भांड्यात घातलेली आहेत त्या भांड्यात पाणी घातलेलं नाहीये आणि तोंडल्यांमध्ये अशी 1-2 लाल रंगाची तोंडली निघाली तर हरकत नाही, असू देत, फेकून देऊ नका. तोंडली या पद्धतीने पाणी न घालता कुकरमधल्या पाण्याच्या वाफेवर शिजवली की ती पचपचीत लागत नाहीत. मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्या. 3 शिट्ट्या होऊन कुकरचं प्रेशर निवलेलं आहे. आपण झाकण उघडून बघूया. तोंडली छान शिजलेली आहेत. आता आपल्याला ही कुस्करून घ्यायची आहे. तोंडली कुस्करण्याआधी त्यातली वाफ निघून जाऊ द्या, नाहीतर कुस्करताना हात पोळेल. तोंडली खूप जास्त कुस्करून त्याचं मेण करू नका. अधेमध्ये एखादा लहानसा तुकडा दाताखाली आला की छान लागतो. आता यात घालायचं आहे चवीनुसार अर्धा टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून साखर, 1 मोठा चमचा भरून भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट आणि हा आहे आपल्या कोशिंबिरीची लज्जत वाढवणारा सिक्रेट पदार्थ. इथं 2 हिरव्यागार मिरच्या गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत. या पद्धतीनं डाग पडेपर्यंत गॅसवर भाजून घेतलेल्या मिरच्या कोशिंबिरीत चुरून घातल्या तर कोशिंबिरीला भन्नाट स्मोकी टेस्ट येते. बऱ्याच जणांना हाताने मिरची चुरली तर त्याची ॲलर्जी होते, हाताची जळजळ होते. तसं असेल तर गॅसवर भाजलेली मिरची खलबत्त्यात कुटून घाला. ताजी हिरवी कोथिंबीर घालूया आणि हे आहे 1 वाटी भरून ताजं दही. दही गोडूस असावं. शिळं, आंबट झालेलं किंवा तार आलेलं दही वापरू नका. सगळं मिक्स करून घेऊया आणि आता यावर आपल्याला घालायची आहे खमंग चुरचुरीत फोडणी. त्यासाठी इथं कढल्यात मी 2 टेबलस्पून तेल गरम केलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुपाची फोडणी केलीत तरीही चालेल. अर्धा टीस्पून मोहरी घातलीये, 1 टीस्पून जिरं घातलंय. जिरं मोहरी चांगले तडतडले की 5-6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. अर्धा टीस्पून हिंग आणि 1/2 टीस्पून हळद सुद्धा घालायची आहे. आणि आता ही झकास जमून आलेली फोडणी कोशिंबिरीवर ओतूया. सगळं खालीवर एकसारखं करून घेऊया आणि आपली कोशिंबीर तयार आहे. उन्हाळ्यात तोंडाला चव नसेल, जेवण जात नसेल त्यावेळेस ही कोशिंबीर करून बघा. तुम्हाला भाजीची गरजही लागणार नाही. तोंडाला चव येईल आणि जेवणाची लज्जत दुपटीने वाढेल. प्रेझेंटेशन छान दिसावं म्हणून कोशिंबीर एका छानशा बाउलमध्ये काढून बाजूने तोंडल्याच्या चकत्यांची सजावट केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, सेव्ह करा. व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला फॉलो करा. थँक्यू.